कांदा उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अडचणीत येतोय. आर्थिक मोठ्या मेटाकुटीस या ठिकाणी येतोय. आपण बघू शकतो कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधीच कांदा जो काढून ठेवलेला आहे त्याला भाव नसल्यामुळे मोठ्या अडचणीत आल्या असताना आता ऐन वेळेस अवकाळी आणि झालेल्या सुरू असलेल्या कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणावरती कांद्या पिकावरती परिणाम होतोय. साठवलेला कांदा बाजारात घेऊन जात असताना कांद्याला बाजारपेठांमध्ये भाव नाही आणि भाव नसल्याच्या कारणाने कांदा चाळींमध्ये कांदा ठेवला असताना मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी खराब होतोय. कांदा सडण्या अक्षरशः या ठिकाणी पाणी होण्याची सडण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. शेतकऱ्याचं आर्थिक गणित या ठिकाणी कोलमडलेले आहे. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांच्या व्यथा या ठिकाणी दररोज समोर येत असताना बाजारभावामध्ये देखील भाव नसल्याने सरकारने विशेष असं लक्ष वेधावं, सरकारने लक्ष द्यावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात येते. परंतु बाजारभाव वाढलेल्या डिझेलच्या किमती त्याच्यामुळे शेतीच्या पुढच्या पिकाचा देखील मोठ्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलूयात. नेमकं काय सांगाल, आजचे तुमचे कांदा खराब झाले काय? शेतकऱ्याचे असे हाल झाले हे. शेतीमालाला भाव नसल्यामुळे आम्ही कांदा साठवला होता चाळीत. भाव नसल्यामुळे लाखो रुपये खर्च करून आम्ही कांदे साठवले, पण त्याला काही मातीमोल भाव वगैरे भेटत, त्याच्यामुळे आम्ही स्टॉक केला. स्टॉक करून पण जे नुकसान आहे शेतकऱ्याचं ते कंटिन्यू नुकसानच होतं आहे. तरी सरकार काय करते, यावर टीका करते, काय करते हे मान्य. मोठ्या प्रमाणावरती कांदा देखील या ठिकाणी खराब झालेला आहे. कांदा सडलेला आहे. एका ठिकाणी बाजारपेठेत भाव नाही आणि आता सडायची परिस्थिती काय शेतकरी? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की सुरुवातीपासून ज्या लागवडीपासून तर आतापर्यंतचा जर खर्च काढला तर कमीत कमी नाही जास्त तर एकरी 1,00,000 रुपये खर्च येतो. आज अशी परिस्थिती आहे की ते पण 20,000 सुद्धा तिथून निघू शकत नाही. याच्यावर सरकारी महाराष्ट्र शासन किंवा सरकारी धोरण चुकीचे, किंवा आपण जो खर्च केलेला आहे तो सुद्धा निघत नाही. आणि कालचा जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यात सगळं अतोनात नुकसान आहे. तरी सुद्धा कोणी आतापर्यंत पंचनामे नाही, काही नाही. लाईट 2 दिवसापासून लाईट बंद आहे सवनगाव. याचप्रमाणे आता बाजारपेठांमध्ये माल घेऊन जाण्यासाठी डिझेलच्या देखील किमती वाढल्यात. पूर्व मशागतीचा खर्च डिझेल तर भेटतच नाहीये. शेतकरीला ड्रम मध्ये डिझेल दिलं जात नाहीये. आज शेती जमीन तयार करायच्या वेळेस ऐन वेळेस पेट्रोल पंप डिझेल पंप वाले सांगताय की आम्ही डबकीत डिझेल देणार नाही. मग शेतकरी 10 किलोमीटरवरून तिथं ट्रॅक्टर घेऊन जाणार का? आजची जी परिस्थिती फार वाईट परिस्थिती आहे. नक्कीच वाढलेला डिझेल भाव आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादन खर्च देखील निघत असल्याने शेतकरी आर्थिक मेटाकुटीस आलेले ना आर्थिक कंबरड या ठिकाणी शेतकऱ्याचं मुडलेलं आहे. मनोज शेवाळे, TN मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.